ज्यांच्या शुभ हस्ते स्नेहदीप क्लिनिकचं उद्घाटन झालं ते आपणा सर्वांचे देवदूत, ज्यांनी या सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावरती वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय मोठा दबदबा निर्माण केला ते आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर इनामदार साहेब. या निमित्तानं उपस्थित असलेले स्टेजवरचे सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर मंडळी, राजकीय क्षेत्रातील सर्व प्रमुख मंडळी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व या परिसरातील सर्व मार्गदर्शक, सर्व पत्रकार बंधू, आमचे व्याही शिवाजीराव पाटील चांदसकर, जावाई ॲडव्होकेट कुलदीप पाटील, या स्नेहदीप क्लिनिकला उद्घाटनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आलेले या परिसरातील पाटील कुटुंबियावरती प्रेम करणारे, आमच्यावरती प्रेम करणारे सर्व मान्यवर, प्रथमतः 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि डॉक्टर इनामदार साहेबांनी अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये सकाळीच निघताना सुद्धा एक पेशंट आला आणि तो पेशंट त्याला व्यवस्थित करून पुढच्या दिशेने या ठिकाणी साहेब उपस्थित राहिले, त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अंतःकरणापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. वास्तविक पाहता माझी कन्या स्नेहल कांबळे पाटील या तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मुरलीम असेल, आलेगाव असेल, या जिल्हा परिषदच्या दवाखान्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम च्या माध्यमातून गेल्या 2-4 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेलं आम्ही पाहतो. आणि मग शिक्षण येत असताना जयसिंगपूर असेल, इस्लामपूर असेल, त्या ठिकाणी BMS विथ MD मेडिसिन एक मोठी वैद्यकीय क्षेत्रातल्या आयुर्वेदातली चांगली पदवी त्या ठिकाणी घेतली. आणि हे करत असताना सामाजिक जबाबदारीची भान ठेवून ज्या ज्या वेळेला समाजावरती संकट येतं त्या वेळेला स्वतः पुढे जाऊन, ज्या वेळेला सांगलीला मोठा महापूर आला, 10-15 दिवस त्या ठिकाणी महापुरानं थैमान घातलेलं होतं आणि त्या महापुराच्या लोकांना वैद्यकीय मदत देण्याची भूमिका निश्चितपणे स्नेहलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाण्यामध्ये जाऊन रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी अत्यंत चांगली सेवा त्या ठिकाणी दिली. कोरोनासारख्या महामारीत सुद्धा आजचे चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं. आणि आजचे प्रमुख पाहुणे, अकलूजसारख्या मोठी ग्रामपंचायत म्हणून त्या गावाचं नाव होतं, अलीकडच्या कालखंडात नगरपालिका झाली. आणि इनामदार डॉक्टर म्हणलं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुठला पेशंट, किती त्या ठिकाणी पेशंटची गर्दी असते आणि सर्व समाजातील गोरगरीब सगळ्याच लोकांना ते देवदूतासारखे वाटतात. कारण कुठं तर एखादा अपघात होतो, सर्प चावलेला असतो, हृदयाचा झटका आलेला असतो आणि मग अशा अडचणीच्या कालखंडामध्ये डॉक्टर सगळ्यात कोणाचं आठवण होते तर ते आपली डॉक्टर आठवण होत असते. इनामदार हॉस्पिटलकडे पेशंट घेऊन जावा. हा माढा तालुका असेल, इंदापूर असेल, अकलूज सगळ्या परिसरामध्ये, कारण आपण 24 तास समाजाच्या सेवेसाठी काम करता आणि त्यामुळे तुमचं नाव निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संबंध राज्यामध्ये एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम असणारं सगळीकडे आपलं कौतुक केलं जातं. आणि आपल्या हातून निश्चितपणे या हॉस्पिटलचं, या छोट्याशा क्लिनिकचं उद्घाटन या ठिकाणी होतंय. मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय. आमच्या रामभाऊंनी सांगितलं की सेवा ही फुकट केली पाहिजे, थोडं खर्चायला